नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न बघणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती यामध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला. हिंदुस्थानचे दारिद्र्य हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला? तर पर्याय पहा. बाबा आढाव, बाबा पदमनजी, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. उत्तर काय आहे? लोकमान्य टिळक यांनी हिंदुस्थानचे दारिद्र्य हा लेख लिहिला आहे. पुढील प्रश्न पहा. कार्यमग्न म्हणजे काय? पर्याय पहा. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा, अत्यंत उदार मनुष्य, अस्पर्शी असे जंगल, कार्यात वाहून गेलेला. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे कार्यात वाहून गेलेला. कार्यात वाहून गेलेला. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नसेल आणि जे काही बाकीचे 3 पर्याय आहे त्या 3 पर्यायांना कोणता शब्द आहे ते जर आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे कसं बघा, समजा या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही आणि मग या ठिकाणी पहिला पर्याय आहे दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा. याला आपण काय म्हणतो? तर लक्षात ठेवायचं आहे कनवाळू. काय म्हणतो? दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा याला आपण म्हणतो कनवाळू. म्हणजे पहिलं पर्याय आपलं उत्तर नसणार. त्यानंतर पुढे पहा. अत्यंत उदार मनुष्य यासाठी कोणता शब्द आहे? याला आपण म्हणतो कर्णाचा अवतार. काय म्हणतो? कर्णाचा अवतार. म्हणजेच काय? अत्यंत उदार मनुष्य. म्हणजे 2 नंबर पर्याय सुद्धा आपलं उत्तर नसणार. तिसरा पर्याय काय आहे? अस्पर्शी असे जंगल. मग याला शब्द कोणता आहे? याला शब्द आहे कुवार. कुवार म्हणजे काय? अस्पर्शी असे जंगल. म्हणजे पहा, आपलं या ठिकाणी पहिला पर्याय नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, मग उरला कोणता? चौथा. आणि मग या प्रकारे आपलं उत्तर काय असणार आहे? कार्यमग्न म्हणजे काय? कार्यात वाहून गेलेला. ओके. पुढचा प्रश्न पहा. कोडगा म्हणजे काय? तर पहा, लोचट, द्रोही वृत्ती, उडाणटप्पू, कपटी मनुष्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोडगा म्हणजे काय? लोचट म्हणजे काय? कोडगा. त्यानंतर पुढचा प्रश्न. भारताचे बिस्मार्क कोणाला म्हणतात? पर्याय पहा. गुलझारीलाल नंदा, मौलाना आझाद, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचा आहे. भारताचे बिस्मार्क सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले नाही? काय म्हटलं आहे? नाही. हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पहा, पहिला पर्याय आहे सरकारचे संसदीय स्वरूप. विद्यार्थी मित्रांनो, सरकारचे संसदीय स्वरूप हे आपण ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलेलं आहे. ओके. सरकारचे संसदीय स्वरूप. त्यानंतर सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप हे सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलेलं आहे. त्यानंतर कायद्याचे राज्य हे सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलेलं आहे. आणि जो काही 4 नंबर पर्याय आहे समवर्ती सूची, तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण ब्रिटिश राज्यघटनेकडनं घेतलेलं नाही. तर आपण कोणाकडनं घेतलेलं आहे? समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे समवर्ती सूची. जे काही 3 पर्याय आहे, सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचे राज्य, या 3ही गोष्टी आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेल्या आहे आणि समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. आदित्य या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? आदित्य पहा. सर्प, प्रेम, अग्नी, सूर्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सूर्य.
सूर्य. आदित्य म्हणजे काय? सूर्य. आदित्य, सूर्य. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ स्थापना कधी करण्यात आली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर पहा, पर्याय आहे 1966, 1961, 1962 आणि 1958. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1962. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ स्थापना 1962 साल लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो? प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पर्याय पहा, 5 जून, 10 सप्टेंबर, 7 जानेवारी, 10 डिसेंबर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 5 जून. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ध्यानात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? पर्यावरण दिन, प हा जो प आहे ना, या प वरनं काय करायचं? 5 असं ध्यानात ठेवायचं आणि म्हणायचं 5 जून, 5 जून. ओके. पुढील प्रश्न पहा, कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजे काय? पहा, पहिला पर्याय आहे कार्यात वाहून गेलेला, दुसरा पर्याय अत्यंत उदार मनुष्य, तिसरा पर्याय अस्पर्शी असे जंगल आणि चौथा पर्याय दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर योग्य उत्तर आहे कर्णाचा अवतार म्हणजे काय? अत्यंत उदार मनुष्य. कर्णाचा अवतार अत्यंत उदार मनुष्य. वारंवार पोलीस भरतीमध्ये यावर प्रश्न विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, आकाश पाताळ एक करणे. आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय पहा, निरोप घेणे, तीव्र इच्छा होणे, मागाहून येऊन वर चढ होणे आणि फार आरडाओरड करणे. तर या ठिकाणी आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय? फार आरडाओरड करणे. आकाश पाताळ एक करणे, फार आरडाओरड करणे. पुढील प्रश्न सोपा आहे. राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? सर्वांना उत्तर माहिती आहे. उत्तर काय असणार आहे? वाघ. राष्ट्रीय प्राणी वाघ. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते पुस्तक हे जयंत नारळीकर यांचे आहे? पर्याय पहा, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, 4 नगरातले माझे विश्व, यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण जयंत नारळीकर यांचं 2 दिवसापूर्वी निधन झालेलं आहे आणि त्यांच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहे. तर पहा, अंतराळ आणि विज्ञान हे पुस्तक जयंत नारळीकर यांचं आहे. आकाशाशी जडले नाते हे सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे आणि 4 नगरातले माझे विश्व हे सुद्धा जयंत नारळीकर यांचं पुस्तक आहे. या ठिकाणी उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. ओके. अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, 4 नगरातले माझे विश्व हे 3ही पुस्तकं जयंत नारळीकर यांचे आहे. पुढील प्रश्न पहा, आर्थिक शोषणाला खालीलपैकी कोणी विरोध केला? विरोध केला. पर्याय पहा, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, यापैकी नाही. प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. आर्थिक शोषणाला दादाभाई नौरोजी यांनी विरोध केला होता. आर्थिक शोषणाला दादाभाई नौरोजी यांनी विरोध केला होता. पुढील प्रश्न पहा, साखर पेरणे. साखर पेरणे याचा अर्थ काय होतो? पर्याय पहा, गोड गोड बोलून आपलेसे करणे, मनातील विचार कृतीत न येणे, सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे, यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे गोड गोड बोलून आपलेसे करणे म्हणजे काय? साखर पेरणे. गोड गोड बोलून आपलेसे करणे, साखर पेरणे. पुढील प्रश्न पहा, रोम या शहराला किती टेकड्यांचे शहर म्हणतात? या ठिकाणी पर्याय पहा, 7,
8, 9, 50. तर योग्य उत्तर आहे रोम या शहराला 7 टेकड्यांचे शहर म्हणतात. 7 टेकड्यांचे शहर म्हणतात रोम या शहराला. पुढील प्रश्न पहा. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात किती नेत्यांचा समावेश आहे? पर्याय पहा 5, 7, 9 आणि 1. तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे 7. प्रश्न 100% पेपरमध्ये येऊ शकतो चालू घडामोडी या टॉपिकवर. ओके. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगभरात मांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात 7 नेत्यांचा समावेश आहे. पुढील प्रश्न पहा. फुला मुलांचे कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? फुला मुलांचे कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा नारायण वामन टिळक, गोविंदाग्रज, पंडित नेहरू यापैकी नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फुला मुलांचे कवी नारायण वामन टिळक. फुला मुलांचे कवी नारायण वामन टिळक यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न. रक्ताचे pH मूल्य किती असते? पर्याय पहा तर योग्य उत्तर आहे 7.4. 7.4. पुढील प्रश्न. रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग कोणी फुंकले? पर्याय पहा सेनापती बापट, महात्मा गांधी, महर्षी कर्वे आणि वासुदेव बळवंत फडके. यावर तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर पहा वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये त्यांच्यावर विचारले गेलेले आहेत. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुठे झाला, कधी झाला हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके. पुढे पहा. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात असून कोणत्या तालुक्यात आहे? पहा भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात असून कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय पहा वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आंबेगाव. आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. लक्षात ठेवा आंबेगाव तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? जर असा प्रश्न आला उत्तर काय असणार आहे? पुणे. आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यात आहे आणि या आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. पुढील प्रश्न पहा. छत्रपती संभाजी राजांचा जन्म केव्हा झाला? पर्याय पहा 17 जुलै 1660, 14 मे 1657, 1 जून 1760, 12 ऑगस्ट 1666. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 14 मे 1657. छत्रपती संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 लक्षात ठेवायचे. पुढील प्रश्न पहा. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे काय? RBI. भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना कधी झाली? पर्याय 1947, 1935, 1950 आणि 1965. तर लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1935. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 या वर्षी झालेली आहे. तारीख काय आहे? 1 एप्रिल 1935. बघा RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. सुरुवातीस ती खाजगी संस्था होती. कोणती संस्था? खाजगी संस्था होती. नंतर 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा. जगात एकूण किती खंड आहेत? खंड विचारला आहे. प्रश्न सोपा आहे. पर्याय 2, 8, 7, 9. तर सर्वांना उत्तर माहिती पाहिजे. 7 खंड आहेत. किती आहेत? 7. जगात एकूण 7 खंड आहेत. पुढे पहा. युनिव्हर्स बॉस या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? युनिव्हर्स बॉस. तर पहा अनिल कुंबळे, हरभजन सिंह, सौरव गांगुली, क्रिस गेल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रिस गेल. युनिव्हर्स बॉस या टोपण नावाने क्रिस गेल याला ओळखले जाते. आता या ठिकाणी आपला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. पहा
भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? ऑप्शन पहा. 1930, 1942, 1947 आणि 1919. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.